पालम तालुक्यातील गोदावरी काठेवर बसलेलं मारुतीरायाचं भोगावचं मंदिर आहे. नवसाला पावणारा मारुतीराय म्हणून प्रसिद्ध आहे आणि इथं आता 2028 पर्यंत मंगळवार आणि शनिवार अशा दोन्ही पंक्ती 2028 पर्यंत बुक आहेत. आज आपल्यासोबत दादा आहेत. तर काय नाव आपलं? सोपान विश्वनाथ सौराते आलेगावकर. तर तुमची काय मनोकामना होती आणि काय पूर्ण झाली त्याच्यानंतर तुम्ही आज एवढा मोठा सोहळा गुरुवारी अच्युत महाराजांचं कीर्तन आणि त्यानंतर मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवला, यामागची नेमकी पार्श्वभूमी काय? आमच्या 20 वर्षापासून ची इच्छा पूर्ण झाली. त्याचा योग नाही इच्छा कळायची नसती ना, त्याचा योगच लागत नव्हता. त्याचा योगच लागत नव्हता. तर मागील 2 वर्षापासून तारीख घेऊन गुरुवारी अच्युत महाराज दस्तापूरकर यांची तारीख भेटली आणि महारुद्र संस्थांची सुद्धा तारीख भेटली आणि आम्ही गुरुवारी अच्युत महाराज यांना विठ्ठलाच्या मूर्ती असं समज आमचा आहे आणि आमचे मालक म्हणजे अच्युत महाराज दस्तापूरकर आणि भोगावचे महारुद्र संस्थान आहे. केव्हा नवस केला होता तुम्ही? आणि आम्ही 25 वर्षापूर्वी नवस केला होता. काय केला होता ते सांगणार? नाही, आमची इच्छा पूर्ण झाली आता ती आमची आम्हाला माहीत. हां, किती समाधानी आहेत तुम्ही ते नवस? आम्ही एकदम समाधानी आहेत. मी इथं दर शनिवारी 20 वर्षापासून न चुकता येतो. दर शनिवारी येतात. अडचण आली तर आम्हाला दिवस जातच नाही, करमत नाही. हां, पुढे असेच मारुतीरायाबद्दल तुमची श्रद्धा आणि भावना राहणार आणि तुम्ही शनिवारी दर शनिवारी येणार. दक्षिणमुखी महारुद्र मंदिर सौराते आलेगाव येथे सुद्धा आहे, तिथे सुद्धा आमची श्रद्धा आहे. परंतु इथं भोगाव येथे आमची श्रद्धा पहिलेपासून आहे. बाकी आता हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक भाविक बघणार आहे, काय सांगणार या मारुतीराया? या मारुतीरायाबद्दल सांगण्याचं असं हेच नाही, काय नाही असं सांगायचंच नाही. इथे आल्यानंतर सर्व सुख सुख प्राप्त होते, समाधानी, शांती सर्व मिळते. म्हणजे तुम्ही आता शेवटच्या श्वासापर्यंत मारुतीरायाच्या शनिवारी येणार जरूर येणार. हां, कितीही अडचण झाली तरी येणार. लोकांना काय सांगणार तुम्ही? भाविकांना ज्याची त्याची इच्छा असते त्या इच्छेप्रमाणे इथं दर्शन होत नाही. 2-2 तास लागतात दर्शन व्हायला. शनिवारी दर शनिवारी. तर मी 5 वर्षापासून परेशान होतो तारखेसाठी. तर हे आमचे बाबाराव मामा, हे बाळू पाटील आम्हाला तारीख दिली. हो, धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो साध
संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी माता गोदावरीच्या पवित्र तीरावर जागृत देवस्थान भोगाव मारुती या पवित्र ठिकाणी हा रोटाचा कार्यक्रम वैकुंठवासी महाजी सखारामजी सौराती पाटील यांच्या आशीर्वादाने सौराती परिवाराने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। परिवाराची यादी फार मोठी आहे। श्री विश्वनाथजी, भानुदासजी, नारायणजी, सोपानरावजी, श्री रुपेशजी, साईनाथजी, अविनाशजी, चिरंजीव, आदिनाथ, श्रीनाथ, श्रीनिवास, श्रीकांत आणि शिवांश आता हे सगळेच झाले। आता एक एक नाव घेतले प्रत्येकाचे। मोठा परिवार आहे। आमच्या सोपानदाजीने या कार्यक्रमासाठी आग्रह केला।
या निमित्ताने भोगाव या पवित्र ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी सौराती परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेला आहात. जमलेली सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक सर्वांच्या समोर सर्वांच्या पाठांतरातला भगवान श्री ज्ञानोबारायांचा 3 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला विठाला, आमच्या परिवारातले ज्येष्ठ कीर्तनकार या भोगाव मारुतीच्या देवस्थानमध्ये पहिल्या दिवशीपासून सेवा केलेले आमचे नारायण महाराज टाकळीकर महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आलेले सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी सर्व मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला विठाला, आपल्या भारतामध्ये मारुतीरायाची प्रत्येक गावामध्ये पूजा होते. आपल्या महाराष्ट्रामध्ये मारुतीरायाचं मंदिर नाही असं एक गाव सुद्धा पाहायला मिळत नाही. प्रत्येक गावात मारुतीरायाचं मंदिर, गाव तिथं हनुमान. आपल्या परिसरामध्ये संपूर्ण खेड्यापाड्यामध्ये झाडाखाली मारुतीरायाच्या मूर्त्या होत्या. मोतीराम महाराजांनी पत्र टाकायला लावले, भिजू नये देव. आणि मोठे महाराज आले, मोठ्या माणसाने सगळ्या मंदिराचे कळस काढले, प्रत्येक मंदिराचा कळस काढला. ज्या गावात महाराज गेले त्या गावात महाराजांनी सांगायचं, पुढच्या वर्षीपर्यंत जर मंदिर बांधलं नाही तर मी पुन्हा तुमच्या गावाला येणार नाही. भीतीनं लोक मंदिर बांधायचे. आता आमच्या कारकिर्दीमध्ये कोणत्याच गावचं मंदिर बांधायचं आम्हाला शिल्लकच ठेवलं नाही महाराजांनी. आता कुठं कुठं जीर्णोद्धार झाला तर जात होता, पण बांधायचं काही शिल्लक ठेवलं नाही. एकाही गावचा मारुती आता झाडाखाली नाही, मंदिरातच स्थापन झालेला आहे देव. विठाला 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 विठाला. आणि हे जे दक्षिणमुखीचं स्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, गोदावरी गंगा आहे, फार जागृत देवस्थान आहे. आपल्या सर्वांची श्रद्धा या देव. 2-2, 3-3 वर्ष या अभिषेकाचा योग येत नाही, शनिवारी येत नाही म्हणून मंगळवारी सुरू केलं. कारण काय, आपल्या महाराष्ट्रामध्ये शनिवारला महत्व आहे आणि उत्तर भारतात, उत्तर प्रदेशमध्ये शनिवार मारुतीरायाचा समजत नाही. कोणता समजतात? मंगळवार समजतात. आता या भोगावला शनिवार बुक आहेत, आता मंगळवार चालू झाले. म्हणजे आम्ही महाराष्ट्रालाही मानतो आणि उत्तर प्रदेशलाही मानतो. शनिवारही आम्हाला मान्य आहे आणि मंगळवार बी मान्य आहे. विठाला 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 विठाला.
असं हे जागृत ठिकाण आहे. या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायांनी या जीवाला संसार जे बंधन आहे, या बंधनातून पलीकडच्या तीराला जाण्याकरता मार्गदर्शन केलेलं आहे. विठ्ठल कोणतं बंधन आहे म्हणजे संसाराचं बंधन. संसाराचं बंधन म्हणजे कशाचं बंधन? दोन प्रकारचं बंधन आहे माणसाला. एक प्रपंचाचं बंधन आहे आणि दुसरं संसाराचं बंधन आहे. बसलेली माणसं म्हणतील महाराज प्रपंच आणि संसार एकच की. प्रपंच काय आणि संसार काय? विठाला 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 प्रपंच म्हणजे मुलं बाळ, जमीन जायदाद, घरदार, पैसा आरका, सोनं नाणं, याला काय म्हणतात? प्रपंच. मग संसार कशाला म्हणतात? संसार शब्दाचा अर्थ जन्म मृत्यू. विठाला 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 विठाला. हा संसार शब्द म्हणजे संत परंपरे या संसार शब्दाचा अर्थ कसा केलाय बघा तुम्ही. संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेने होय सर्व संसार सुखाचा. संसारा आल्यानंतर एक सुख आहे, याचा अर्थ जन्माला आल्यानंतर एक सुख आहे, ते म्हणजे परमार्थ. विठाला विठाला संसार या शब्दाचा अर्थ प्रपंचही होतो आणि संसार या शब्दाचा अर्थ जन्म मृत्यू पण होतो. विठाला विठाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलदुस्तारे कृपव्यापारे भज गोविंदम भज गोविंदम. या व्याख्यामध्ये सुद्धा महाराजांना एकच म्हणायचं आहे, संसार म्हणजे जन्म मृत्यू. विठाला विठाला किती शब्द वापरले या संसार शब्दाचे, किती अर्थ सांगायचे तुम्हाला. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. हे संसार शब्द कशा करता वापरलाय? संसार शब्द वापरलाय जन्म मृत्यू करताय. जन्माला आलात ना तुम्ही, आता तयारी करा देवाकडे जाण्याची. असं संसार या शब्दाचा अर्थ आहे. आणि या संसार शब्दालाच दुसरा एक शब्द पर्याय आलेला आहे. या जन्म मृत्यू या शब्दालाच दुसरा एक पर्याय शब्द आलेला आहे, भवबंध. विठाला विठाला आणि हे जन्म मृत्यूचं बंधन आपल्या मागं लागलेलं आहे. या जन्म मृत्यूच्या बंधनामधून कोणीच सुटलं नाही.
ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य, करिता विचार हा दृढ संसार, ब्रह्मदेवाला सुद्धा संसारानं सोडलं नाही. विठाला ब्रह्मदेव जरी असतील, ब्रह्म हे पद आहे. या ब्रह्मपदाबद्दल ज्ञानोबारायानं वर्णन केले दीपक गुरु. जे ज्ञान हे ब्रह्मपद प्राप्त करण्याकरता शतएक जन्मा जन्मोनि ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्मा आननो हे. 100 ब्राह्मणाचेच रूप घ्यावे लागतात. 100 जन्म कोणाचे घ्यावे लागतात? ब्राह्मणाचे. मध्ये एखाद्याचा मराठ्याचा जन्म आला तर मग पुन्हा शेतकऱ्याकडे जावं लागतं. ब्रह्मकुर्म कधी करा? क्षत्रियाला कुठं वेळ आहे? मग 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यावं आणि 100च्या 100 जन्मामध्ये काय करावं? ब्रह्मकर्मच करावं. ब्रह्मकर्म म्हणजे काय? अभिषेक का? ब्रह्मकर्म म्हणजे काय? ब्रह्मकर्म या शब्दात विठाला 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 विठ्ठल विठाला विठाला. हो. ब्रह्मकर्म या शब्दाचा अर्थ काय? बरं, ब्राह्मण शब्दाचा अर्थ काय? आता आलात तुम्ही तर मग तुमचं होऊ द्याच की जरास. ब्रह्म जाणे तो ब्राह्मणा. ब्राह्मण शब्दाचा अर्थ आहे जो ब्रह्माला जाणतो, ज्याचं ध्येय परमार्थ आहे, ज्याचं ध्येय परमेश्वर आहे, ज्याचं जीवन ब्रह्मकर्म करत असताना ज्याला संकोच वाटत नाही. नाही तर आता जातीनं जरी तुम्ही कोणत्याही जातीमध्ये जन्म घेतला, बघा, वाट्याला आलेलं काम जर एखादा माणूस खरंच जर इमानीतबारीनं करू लागलं की लोक त्याला हसायले. हसल्यामुळं त्याला संकोच वाटायला काम करायचं. म्हणून माणसं तिथून बाजूला चालली. तुमच्या वाट्याला आलेलं जे काम आहे त्या कामाची काय लाज आहे? आता शेतकऱ्याच्या घरात जन्म घेतला आणि म्हणला मी शेती करीत नाही, मग काय खातो? शेती हाच त्याचा धर्म आहे. विठाला 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 विठाला. ब्राह्मण म्हणलं की त्याच्या जीवनामध्ये त्रिकाल संध्या होणं गरजेची आहे. आणि मग तो ब्राह्मण आहे आणि मग तो त्या पद्धतीनं जर जगत असला तर त्याला आमच्या ज्ञानेश्वरीच्या भाषेमध्ये त्याला ईश्वराची उपमा दिली. ईश्वराचाच अंश आहे तो. तुम्ही जातीनं कोण आहात याला फार महत्व नाही, तुमचं कर्म काय म्हणतं याला महत्व आहे. विठाला 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 विठाला. 100 ब्राह्मणाचे रूप जन्म घेतले आणि 100च्या 100 जन्मामध्ये जर ब्रह्मकर्म घडलं तर त्या ब्राह्मणाला कोणती प्राप्ती होती? ब्रह्मपदाची प्राप्ती होती.
ब्रह्मपद म्हणजे ज्ञानोबाऱ्यांचं म्हणणं आहे, ब्रह्मशाना परोते नाही वाढणे जीवाते. जीवाला काय ओवी आहे, प्रमाण आहे, ओवी आहे. ब्रह्मपदापेक्षा मोठं पद नाही असा त्याचा अर्थ आहे. विठाला विठाला. ब्रह्मपद हे सगळ्यात मोठं पद आहे या सृष्टीतलं, त्याच्यापेक्षा जगात मोठं पद नाही. मग त्या पदावर ज्यांनी जन्मचे जन्म खर्च केले आणि ते ब्रह्मपद मिळालं म्हणजे मग सगळं मिळालं का त्यांना? नाही. ते ब्रह्मपदाचा कालावधी संपला की त्या पदावरून पाय उतार व्हावं लागतंय आणि ते पद संपलं रे संपलं. आणि मग कोणता जन्म मिळेल याचा काही अंदाज नाही. आणि म्हणून त्या पदाला सुद्धा मृत्यू आहे. विठाला विठाला. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा मृत्यू चुकत. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, आता नरसिंह जयंती यायलीच 30 एप्रिलला आहे. 30 एप्रिलला नरसिंह जयंती किती तारखेला? 30 एप्रिलला. मला का म्हणून ध्यानात राहिलं असेल, 30 एप्रिलला लग्न झालं ना आपलं, मग ते ध्यानात ठेवावं लागते. लग्नाची तारीख कोणाच्याही ध्यानात राहते. त्या 30 एप्रिलच्या या नरसिंह जयंतीमध्ये हिरण्यकश्यपूनं ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. काय मागितलं? काय नको म्हणले? मला मृत्यू नको. ब्रह्मदेवानं सांगितलं मृत्यू सोडून काही माग. म्हणले मी एवढ्या करताच तपश्चर्या केली, मला मृत्यू नाही पाहिजे, मला मरण नाही पाहिजे. ब्रह्मदेव म्हणले मीच मर का आहे तुला काय अमर करू, दुसरं काही माग. माता हिरण्यकश्यप हुशार होता, म्हणला मग मला मानवाच्या हातानं नको, मान्य आहे म्हणजे, देवाच्या नको, दैत्याच्या नको, पशुच्या नको, घरात नको, दारात नको, दिवसा नको, रात्री नको, जमिनीवर नको, आकाशात नको, शस्त्रानं नको, अस्त्र. ब्रह्मदेव म्हणले काही महाग, जिथं तुझी बुद्धी संपती तिथून आमची चालू होती. तू त्याचा काही विचार करू. त्याला वाटलं आता मी माणसाच्या हातानं मरत नाही, जनावराच्या हातानं मरत नाही, दिवसा मरत नाही, संध्याकाळी मरत नाही, जमिनीवर मरत नाही, आकाशावर मरत नाही, शस्त्रानं मरत नाही, अस्त्रानं मरत नाही, घरात मरत नाही, दारात मरत नाही. बरोबर ज्याचं मागणं संपलं तथास्तु म्हणले, तिथून पुढे असे प्लॅनिंग करून ठेवतो. नरसिंहाच्या हस्ते त्याचा मृत्यू. नरसिंह, नरसिंह, नर काय म्हणता? नर म्हणता की सिंह म्हणता? दोन्ही आले. नर बी नाही, पशु बी नाही. बर, कुठं मारायचं म्हणला मला? घरात नको, दारात नको, चौकटीत धरलं, उंबऱ्याव. दिवसा नको, सायंकाळी नको. सायंकाळी 6 वाजले, माणसाला माणूस दिसतंय, अंधकार होत नाही, दिवसही नाही, रात्रही नाही. शस्त्र नको, अस्त्र. नखच आणले, नखच. या नखाला शस्त्र म्हणावं का? नाही. त्यानं जेवढ्या गोष्टी मागितल्या, मला जमिनीवर नको म्हणला, आकाशात नको, मांडीव घेतलं. ये म्हणले बापू, ये तुला मांडीव घेतो, ये. आणि मग त्याला चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, बागुल नरहरी, गुरगुरी, गुरगुरी,
चौथा बागुल बोलती, चौथा बागुल नरहरी, थोर खांबा माझी गुरुगुरी, दैत्यवधीला मांडीवरी, भक्त प्रल्हाद रक्षिला. म्हणजे मी का इकडं नरसिंह जयंतीकडे न्यायला वेळ नाही मला तुम्हाला. माझी भूमिका एकच आहे, जगामधलं सगळ्यात मोठं पद ब्रह्मपद आहे आणि त्या ब्रह्मपदाकडे, ब्रह्मदेवाकडे मला मरण नको म्हणून, मला मृत्यू नको म्हणून गेल्या हिरण्यकश्यपूचा सुद्धा मृत्यू रोखता आला नाही. मृत्यू हा टळला नाही. मृत्यू का टळला नाही? ब्रह्मदेवच मर काय. विठाला 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 विठाला. म्हणजे ब्रह्मदेव जरी झाले, म्हणून तर शब्द कसा तुकोबाऱ्यानं वापरलाय बघा ना. विठाला 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 परवा दिवशी त्यांच्याकडे कार्यक्रम होता. ते परवा दिवशीचा हार आज आला, मग फिटलं आपलं. चला माझ्याकडे लक्ष द्या. माझी भूमिका एक आहे. प्रपंच म्हणजे आणि संसार म्हणजे, प्रपंच म्हणजे मुलं बाळ असंही आपण अर्थ लावू शकतो. संसार म्हणजे जन्म मरण. मग या जन्म मरणाच्या बंधनामधून सुटलंय कोण? इथं ब्रह्मदेवाला सुटता आलं नाही तर ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मदेवाला सुद्धा चुकला नाही हा जन्म मृत्यूचा संसार. विठाला ब्रह्मदेवाच्या नंतर दुसरं एक पद आहे, जे ज्ञान जयाचे हाती तोची समर्थू मुक्ती, का शतमक संपत्ती स्वर्गीची. 100 यज्ञ करायचे. किती? 100 यज्ञ करायचे. आणि कोणत्या पदावर जायचं? इंद्र पदावर. मग त्या पदाचा कालावधी संपला की कुणीकडे यायचं? तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया दोगती, पुण्यक्षया तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा वर्णन केलं. मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. इंद्रपद हे कालावधी संपला की आपल्या इकडच्या पदासारखंच आहे. आता हे पदावरले माणसं किती वर्ष आहेत आपल्या इकडं? किती वर्षे? 5 वर्षे. हे 5 वर्षे कालावधी संपल्यावर त्यांना त्या पदावर राहता येते का? पदावरून पाय उतार व्हावं लागतं आणि मग पुन्हा त्या खुर्चीवर जाऊन बसता येत. बसल्यावर लोक म्हणजे बसू देत नाहीत लोक. कालावधी आहे तोपर्यंत तिथे किंमत आहे. मागं पुढं पोलीस. कालावधी संपला की एकटाच
पोलीस नाही, प्रशासनाची गाडी नाही, संरक्षण नाही, काहीच नाही. पद आहे तवर मद आहे. विठाला 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 या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि संविधानामुळे तळागाळातल्या लोकांना, बहुजनाला या संविधानिक पदावर जाऊन बसायची संधी उपलब्ध झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार तळागाळातल्या तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसानं विसरू नये. राजेशाही बंद केली आणि लोकशाही स्थापन केली. विठाला 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 अधिकार दिला. आता महामहिम राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्या द्रौपदीताई मुर्मू. हे पद जे त्यांना मिळालं याच्या पाठीमागची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. संविधानामध्ये भारतीय नागरिकाला प्रत्येकाला अधिकार दिला आणि विशेष म्हणजे या पदावर बसवायचं कोण, हा अधिकार कोणाला दिला? सर्वसामान्याला, जनता जनार्दनाला. तुमच्यावर आहे काय करायचं, मतदान करायचं. समाजाचा कौल लक्षात घेऊन राजाची नेमणूक आणि मग त्या राजानं जनमत लक्षात घेऊन त्या जनता जनार्दनाला पहिले प्राधान्य देऊन त्यांची सेवा करणं त्या पदाची गरिमा आहे. विठाला 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 विठाला. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. संपूर्ण भारतात साजरी होते, महाराष्ट्रात साजरी होते. पदाची पहिल्यापासूनचीच गरिमा आहे, परंतु पदाला मर्यादा आहे. पहिल्या काळात होती आणि आताही आहे. इंद्रपद जरी असेल, इंद्रपदाचा कालावधी संपला की त्या पदावर इंद्राला जाऊन बसता येत नाही आणि मग त्याला अधोगतीला जावं लागते. विठाला 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 पण काय होतंय म्हण, पद गेल्यावर थोडे दिवस वाटते म्हण मी पदावच आहे, थोडे दिवस वाटते त्या पदावरच असल्यासारखं वाटते म्हण. इंद्र आला म्हण खाली, गुरु आला ना मुंगळा झाला. काय झाला? मुंगळा. आता मुंगळा झाल्यावर त्याला सवय हत्तीवर बसायची. कोणत्या? ऐरावत नावाच्या हत्तीवर सवय आहे ना. एकदा पदाची सवय लागली आणि त्या पदाची जी मोठेपणाची सवय लागली की मग त्या पदाशिवाय करमत नाही पदावरल्या माणसाला. आता इंद्राला हत्तीवर बसायची सवय, ते झाला मुंगळा. ते कुठं पायान चालले, दुसऱ्या मुंगळ्याच्या बसलोय पाटकोळीव. लोक म्हणले शिंगल बाकीचे मुंगळे एक एक, दुसरं हे डबल ताळी कसं मुंबईच्या त्या बस आहेत ना 2 मजली. काय पैलवान काय म्हणतात त्याला, मुंबईला बस आहे ना म्हणा 2 मजली बस, बेस्ट बस काहीतरी म्हणते, सिटी बस डबल डेक्कन. बरं डेक्कन. मग हे डबल डेक्कन जशी बस आहे तसं एक मुंगळा डबल दिसला 2 मजली. लोक म्हणले अरे 2 मजली मुंगळा कसा? नाही मग एका महात्म्यानं बघितलं. हे कोण डोळे लावून त्या महात्म्यानं बघितले. अर म्हणले हे इंद्र आहे. म्हणले मग ते मुंगळ्यावर काऊन बसले? म्हणले महागल्ल्या जन्मात हत्तीवर बसायची सवय, हे मुंगळा झालाय तरी पायानं चलन, मुंगळ्यावर बसले. विठाला विठाला हे पदाची सवयच असती होत तशी. एकदा लालूच लागली ना बिना पदाचं करमत नाही, ती एक व्यसन आहे. आणि म्हणून हे ब्रह्मपद जरी झालं, इंद्रपद जरी झालं, त्यांना पद जरी मिळाला असेल तरीही त्यांना संसार चुकला नाही. त्यांच्या मागं संसार कोणता आहे? या जन्म मृत्यूचा संसार. त्यांना सुद्धा पुण्य संपलं की तिथून ढकलून देतात. विठाला विठाला मग हे संसार चुकलाय कोणाला? किती वेळा जन्माया
मृत्यूचा संसार म्हणजे किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला शरण गेला विठूसी. हा जन्म मृत्यूचा संसारातून कोण चुकलंय? 12 वर्ष आईच्या उदरामध्ये शुकाचार्य राहिले. 12 वर्ष तपश्चर्याच्या बळावर त्यांनी आपलं शरीर एवढ्याला एवढं ठेवलं, गर्भच वाढू दिला नाही. ही तपश्चर्याच, ही ताकद होती शुकाचार्याची. किती वर्ष आईच्या उदरात राहिले. मग लोक आई म्हणले, बाळ तू कधी जन्माला येणार आहेस? त्यावेळेस शुकाचार्य आईला बोलायचे, म्हण आई आलो असतो पण हे बाहेर चांगलं, हे संसाराचं बंधन आहे, या जन्म मृत्यू मधून मला नको वाटते. बाळा कसं तसं जमल म्हणले, तुला जन्माला एक ना एक दिवस यावंच लागेल. 12 वर्षाच्या नंतर आले आणि आपल्याला ह्या संसारात काही नको म्हणले, आले की लागले पळायला. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले. 12 ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेच पळून गेले रे. हा जरी तुम्हाला शब्द तुकोबारायाचा उपहासात्मक वाटला असेल, पुढे जाऊन तुकोबारायानं याच शुकाचार्याचं वर्णन केलंय. तोची निष्कलंक तुका म्हणे. कोण? जन्मताची शुके त्यजिला संसार. सुरुवातीला उपहासात्मक जरी वाटलं तुम्हाला, हे पळून गेलं, शेवट कसा केलाय बघा. जन्मताची शुके त्यजिला संसार, पुढं तोची निष्कलंक तुका म्हणे. निष्कलंक होती शुकाचार्य. का? संसारामध्ये मात्र त्यांना रमले नाहीत, परंतु त्यांना सुद्धा जन्म मरण चुकलं. जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये कोण चुकलाय? येते ना
एथ नाही उरो आले अवतार इष्टरित्या या जीवाला जन्म मरण आहे का, मग आहे तर कसं आहे, असं नामदेवरायानं गणित सांगितले. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षा माझी. 30 लक्ष योनी पशुची या घरी, मानवा भितरी 4 लक्षे. हे जे आकडा आहे ना 84, कोणता, या 84 लक्ष जन्माच्या या काय त्या याद्या आहेत तुमच्या असतात ना सरपंच, याद्या कशाच्या, मतदान याद्या, तशा आमच्या ह्या याद्या आहेत. आज आम्ही तुम्हाला यादी देतोय की तुम्हाला इथून पुढं किती जन्म सोसायचे. 84 लक्ष योनी तुम्हाला जन्म सोसायचे. त्याच्यामध्ये अजून एक कायद्यात पोट कायदा असते, तसा अजून एक आमच्याकडे कायदा आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक कोटी फेरा, मग लागे वारा मानवाचा. एक जर एखादा माणूस वडाच्या झाडाच्या जन्माला गेलं तर किती वेळेस झाड होते ते, 1 कोटी वेळेस वडाचं झाड होते. किती वेळेस, एक. आता ते मरच नाही, त्याला मुळी टेकली की नवीन होते, मरतय कधी. म्हणून एखादा जन्म जर माणसाला कावळ्याचा मिळाला, मिळू नये, पण ह्या जन्मात कावळ्यासारखं वागल्यावर मिळलंच नाही. मग ते कावळ्यासारखा जन्म जर मिळाला तर कावळ्याला मरण नाही, मरतच नाही. मराव कधी, पुन्हा 1 कोटी कावळा कधी हो, पुन्हा 84 लक्ष येऊन पुन्हा एकदा मनुष्य जन्म. आज जेवढे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात, पुढचा जन्म तुम्हाला मनुष्याचाच मिळावा असं वाटतंय का? वाटतंयच. बरं मिळेल का? मिळेल का? कसं मिळेल? या जन्मामध्ये तुम्ही मनुष्य जन्माला आलात पण माणसासारखी वागला नाही, मग कसं मिळेल? देव म्हणतील वा तुला मनुष्य जन्म मागल्या जन्मात दिलता होता, काय म्हणून जन्माला आलतास तू? 8वीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस. रात्रंदिवस देवा तू भजन करतो म्हणून एकदा जन्म दे म्हणून घेतला. आता हाय का रात्रंदिवस जन्म भजन? नाही. मग आता या जन्मात जर तुम्हाला बैमान झाला तर पुढचा जन्म माणसाचा काय म्हणून तुला द्यावा? म्हणून आपल्याला मिळेल म्हणून याची शाश्वती. मग पुढचा मिळायची शाश्वती नाही तर मग या जन्मामध्ये आपल्याला उद्धार करून घेता आला पाहिजे. विठाला विठाला पुढच्या जन्मावर अवलंबून नाहीच काय, आपल्यावर मरायचे का नाही, मरायचे का नाही. मग मेल्यावर काय व्हायचे? मुक्त व्हायचे का? मुक्त कोण म्हणलं होते? आणि काय म्हणून आपण मुक्त होतो? आपले कामच इतके चांगले आहेत, काय म्हणून आपण मुक्त होतो? आपण पुढच्या जन्माला जाणार. कोणत्या जन्माला जाणार? नाही तरीही न पशु होणे, नाही तरीही देह तरी
साधी नारायण नाही तरीही ना पशुनी. तुकोबरायचं म्हणणं आहे, मनुष्य जन्म मिळालाय तर आपल्याला देव मिळायची ताकद आहे आपल्यात. नाही मिळवता आला तर मग जनावराचा जन्म. ते जनावराचा तरी कोणचा जन्म? नाही तरी हीन. हीन जन्म म्हणजे कसा? हीन जन्म म्हणजे उपेक्षात्मक जन्म. किड्या मुंग्याचा बळबळ बळबळ आळ्या, कोणाला चांगलं वाटणार नाही आपल्याकडे बघून. पशुपक्ष्याचाही जन्म मिळू द्या हो. लोकांनी बघितले की आपल्याला घो घो वाटावं. ज्ञानेश्वर महाराजच्या पालखी सोहळ्यातले घोडे बघितल्यावर कसं वाटते? चांगलं वाटतं. असं चांगलं वाटावं ना जनावराचा जन्म तरी. पण बळबळ बळबळ उवा, कोणाच्या डोक्यात उवा झाल्या ते म्हणाले का मला लय चांगलं वाटायले. चांगलं वाटते का उवा झाल्या? आव धरू धरू त्या उवाला घोड्या आणि लिक्का अंगठ्याव घेऊ घेऊ मारतात. अंगठ्याच्या नखाव घेऊ घेऊ. कोणाला चांगलं वाटते? अशी हीन जन्म मिळणार आपल्याला. खंती ते ना करा कंती ते न करा होणे गाढव कुत्रा. काय त्या जन्माला अर्थ आहे? टाकली भाकर तर खावं, पाजविलं तर पाणी प्यावं. तुमच्या पाहण्यात असं तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल, घरी कुत्रा आलं की सगळी माणसं त्या कुत्र्याला भाकर टाकतात का? काय म्हणतात? हाड. काय म्हणतात त्याला? हाड हाड करतात त्याला. हाड हाड. काही काही माणसाला तर काय आहे की काय नाही की रस्त्याला चालणारे कुत्रे सुद्धा देखवत नाहीत. घेणं दगडन मारणार हाड म्हणायलो की म्हणणं पाठाडा धोंडा घालणं. कोय 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 करीत गंगकडे गेलं. कोण त्याची काय त्याला का तक्रार दाखल करता येते का? त्याला पोलीस स्टेशनला जाता येते का मला मारलं म्हणून? काहीच नाही. असे जन्म जर आपल्याला घ्यावं लागत असतील तर यालाच म्हणतात बंधन, यालाच संसार. मग असल्या ह्या संसार नावाच्या बंधनातून मुक्त होण्याकरता आपल्याला काही पुढच्या जन्माची सोय पाहिजे का? या जन्मामध्ये आपल्याला स्वतःला मुक्त होता येते. आणि मी केलेला परमार्थ तुमच्या कामी येत नाही, तुम्ही केलेला परमार्थ माझ्या कामी येत नाही. मग कोणाचा कोणाला करावं लागतंय? दुसऱ्या चरणात. माग या संसाराचं बंधन लागलेलं आहे. आणि आपलं आपल्यालाच करावं लागेल की. आता तुम्हाला भूक लागली आणि मी जेवलो, तुम्हाला ढेकर येते? तुम्हाला भूक लागल्यावर कोण जेवावं? आपणच जेवावं. तर तुम्ही तुमचं ती तृप्ती होईल. तसं परमार्थाचं आहे. आपल्या पाठीमागं बंधन आहे आणि ते बंधन आपल्याला जर तोडून जायचं असेल तर कसं करावं? आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे की. हे संसाराचं बंधन आजपर्यंत मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली. कोणाकोणाला ह्या संसाराचं बंधन आहे. मग ब्रह्मदेवापासून आणलं, तुम्हाला इंद्रदेवापासून आणलं, शुकाचार्यापासून आणलं, आता किती तुम्हाला आणू? या संसाराचं बंधन सगळ्यांना आहे. मग बसलेले माणसं म्हणतील महाराज मग या बंधनातून मुक्त होण्याकरता काही मार्ग आहे का? ज्ञानेश्वर महाराजाला विचार. ज्ञानेश्वर महाराज म्हणले त्याच्यात एकच मला मार्ग दिसला. माझ्या जीवनामध्ये मला जो मार्ग दिसला त्या मार्गाचा मी अवलंब केला. 3ऱ्या चरणामध्ये ज्ञानदेवा ज्ञानी रामकृष्ण ज्ञानदेवा
कृष्णमाळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्ती रया. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की माझ्या मी जीवनामध्ये देवाचं ध्यान केलं. महाराज कोण्या देवाचं ध्यान केलं? पुन्हा नकोच म्हणले लोकायला, कन्फ्युजन नकोच, क्लिअर केलं सगळं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले मी रामकृष्ण हरीचं ध्यान केलं. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण, मी देवाचं नामस्मरण केलं. कोणत्या देवाचं? रामकृष्णाचं नामस्मरण केलं. आणि त्याच्यामुळे माझ्या हृदयामध्ये त्या देवाविषयी जिव्हाळा निर्माण झाला. आणि जिव्हाळा निर्माण झाल्यामुळे आता मला त्या प्रपंचाचं बंधन नाही. या शेवटला तिकडच न्यायचंय की आता विठाला 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 या बंधनामुळे, या नामस्मरणामुळे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे हे जे जगताला बंधन आहे, आता ते बंधन मला काही करत नाही. आजही ज्ञानेश्वर महाराज समाधीमध्ये जिवंत आहे. त्याला कोणती समाधी म्हणतात? संजीवन समाधी. मग महाराज तुम्ही म्हणताल आता संजीवन समाधी आहे, मग घेतल्यावर तुमचं आताही भजन चालू का? म्हणले आताही भजन चालू आहे. ज्ञानदेवे घेतले दान बाबा बाळ देवे घेतले दान बाबा बाळ छंदो हृदयी धरोनिया ध्यान बाबा बाळ छंदो समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ छंदो कथा कीर्तन करीतो बाबा बाळ चंदू बाळ चंदू बाबा बाळ चंदू. ज्ञानोबारायांचं म्हणणं आहे, मी आजही ते भगवंताचं ध्यान करतो. आजही ज्ञानेश्वर महाराजाला संसाराचं बंधन, ज्ञानोबारायाला मृत्यूचं बंधन. ज्ञानोबारायाला न्यायला काळ आला होता ना. ज्ञानोबारायाला न्यायला कोण आलं होतं? काळ. काळ म्हणजेच संसार म्हणावं की बंधन म्हणावं की. मुक्ताबाईंना असे 2 बोटं दाखवली. 16व्या वर्षी चालतात, 16व्या वर्षीच. किती वर्षी? असे 2 बोटं दाखवल्यावर काळाला वाटलं बहीण हे शक्तीचा अवतार आहे. ज्ञानोबाराया करता 2 वर्ष महागाईली मी वाढवून देत नसतो म्हणले, पण ज्ञानोबाराया 2 वर्ष जर राहिले तर या महाराष्ट्राचं काही भलं होईल. राहू द्या म्हणले, चांगली माणसं जगले पाहिजे. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. 50 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज होते, नंतरचे 50 वर्ष जर राहिले असते या भारताचं चित्र वेगळं दिसलं असतं. राहू द्या, शिवाजी महाराज 50च, पण छत्रपती संभाजी महाराजाला किती वर्ष मिळाले? 30-32. तेच छत्रपती संभाजी महाराज जर 60 वर्ष राहिले असते तर आजही महाराष्ट्र वेगळा दिसला असता तुम्हाला. पण करावं का? नियतीचा खेळच विचित्र. ज्ञानेश्वर महाराजाला 16 वर्ष चुचून लागला. हे कोण? मुक्ताबाईच्या भेन महागारी परतला. सोपन काकानं पुन्हा 2 बोटं दाखविली, पुन्हा महागारी गेला, 2 वर्षानं आला. निवृत्तीनाथानं 2 बोटं दाखवली, पुन्हा महागारी परतला, पुन्हा 2 वर्षानं आला. 22 वर्ष झाली. 22 वर्षानंतर पुन्हा आला. आता किती दिवस दम काढू म्हणला. लीज वाढून काय किती भेटत असती का? वाढून. त्यावेळेस मुक्ताबाई म्हणल्या, दादा याला मी 2 बोटं दाखवते. याला वाटतंय की 2 बोटं म्हणजे 2च वर्षे. 2 बोटं म्हणजे 2 वर्ष नाही म्हणल्या,
2 बोट म्हणजे चंद्र न सूर्य. जोपर्यंत चंद्र सूर्य या जगतात आहे तोपर्यंत तू इकडे फिरकायचं नाही. जे त्यानं काळं तोंड केलंय ते अजून आला नाही आळंदीला, येऊ शकत नाही. मग हे सगळं ज्ञानोबरायामध्ये सामर्थ्य कुठून आलं असं ज्ञानेश्वर महाराजाला विचारल्यावर ज्ञानेश्वर महाराजांना उत्तर दिले पहिल्या चरणात. रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी रे. रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी रे. हृदयामध्ये सम्राट हो, हृदयामध्ये सम्राट रे. रामकृष्ण रामकृष्ण हे दोन्ही साथी रे. हृदय मंदिरेश्वराला रे. कृष्ण नामे हे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे, मी माझ्या जीवनामध्ये या संसाराच्या बंधनातून तरुण जाण्याकरता या देवाचं नामस्मरण केलं. तुम्ही जर हे देवाचं नामस्मरण हृदयात, कुठून? हृदय मंदिरी. तोंडानं तर रामराम कोणी बी घालायले, त्याला अर्थ नाही. हृदयातून त्या जर देवाचं नामस्मरण केलं तर तो परमात्मा असा आहे आपल्याला या बंधनातून मुक्त करतो. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण्य मी चियको. तो परमात्मा आपल्याला तारून नेतो, तारणारा आहे. काय करतो तो परमात्मा? आपल्याला बुडू देत नाही. काय करतो? तारून नेतो. असा परमात्मा असल्यामुळे त्या परमात्म्याचं आपण नामस्मरण करावं आणि या भवबंधनातून मुक्त व्हावं. संसार बंधन तोडा शब्द कसा वापरलाय? वेगी. वेगी म्हणजे कधी? आत्ताच, आज, आत्ता, ताबडतोब. तुम्ही जर म्हणताल महाराज आम्ही मथारपणी ह्या संसारातून तरुण जाण्याकरता देवदेव करून तोर काळ आला तर मग अवघड होईल. म्हणून आत्ताच त्या देवाचं नामस्मरण करावं आणि जीवन कृतार्थ करून घ्यावं. एकदा हात वर करून टाळी वाजवा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. याच रामचंद्र कोणाला बंधन नाही मृत्यूचं. चिरंजीव आहेत मारुतीराय. चिरंजीव, चिरंजीव म्हणजे मरणच नाही. आणि म्हणून आज आपण त्या मारुतीरायाची उपासना करतो मंगळवार. की मारुतीराय तुमच्यासारखं आम्हाला या भवनदीतून या संसाराच्या बंधनातून तरुण जाण्याकरता देवाचं नामस्मरण घ्यायची शक्ती द्या. याच्याकरता हे आपण अभिषेकाचं आयोजन केलं. आमचे सौराते परिवार फार मोठा परिवार आहे. सर्वांचे काही नामोल्लेख करता येत नाही. सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो. आणि या सौराते परिवाराच्या विनंतीला मान देऊन आपण जमलेली सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, भोगाव आलेगाव संपूर्ण आलेल्या भाविक भक्तांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.